फैजल 11 हा संघ आपण पाहतो ओवेचा आणि फैजलला मॅन ऑफ द मॅच हे प्राइस इथे देण्यात येत आहे। सुपर फलंदाजी आणि गोलंदाजी आपण पाहिले फैजलची, तर फैजल ठरलेला आहे मॅचचा मॅन ऑफ द मॅच। चला सलामीची जोडी येऊ दे। वलवली टीम जास्त वेळ नाहीये, प्लीज थोडं सहकार्य करा आणि जी ओपनिंग पेयर आहे आपली ती आपण मैदानामध्ये पाठवून द्यायची अशी विनंती आहे तुम्हाला। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भूषण आणि त्याच्या सोबतीला आपण राज हा खेळाडू पाहतोय। राजला आपण पाहू शकतो। यस, वलवली आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल तो म्हणजेच घोटकॅम्प, ओम केदारनाथ घोटकॅम्प आणि विरोधामध्ये वलवली, हे दोन संघ आपण इथे खेळताना पाहणार आहोत। चला स्पीड अप करा अशी विनंती आहे। थोडस आपण फास्ट क्रिकेट खेळायचंय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भूषण अँड राज या दोघांना अगदी आपण पाहतोय मैदानामध्ये आणलं जातंय फलंदाजीसाठी। ओपनिंग पेयर म्हणून त्यांच्याकडे जरूर पाहतोय। चला स्पीड अप करा, फील्ड सेटअप लावून घ्या। 20 मिनिटांसाठी तुमच्याकडे आपण पाहतोय। ऑफिशियल्स आपण मैदानामध्ये जायचं बघा, ऑफिशियल्स। चला ऑफिशियल्स। चला स्पीडली आपण मैदानामध्ये जाऊ। मोहन सर आपण ऑफिशियल्स म्हणून जा पटकन, जास्त वेळ लावू नका प्लीज। आपण लगेच ऑफिशियल्स म्हणून मैदानामध्ये जायचंय अशी विनंती आहे। हॅलो चेक। चला स्पीडअप करा, थोडंसं स्पीडअप करायचंय अशी विनंती आहे। फास्ट क्रिकेट खेळायचं आपल्याला मित्रांनो। चला स्पीडअप, थोडंसं स्पीडअप करा। बिके शेट यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत। मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचंय। तसेच घोटचे मान्यवर सुधीर बालकृष्ण पाटील साहेब यांनाही विनंती करतो की आपण देखील यायचंय मंचावरती, आपलंही इथे स्वागत आहे। तसेच रमेशजी मते साहेब यांच्या वतीने आपण हा सन्मान करणार आहोत, तर या सन्मानासाठी आपण जातोय। भाऊ चेंज नको करू, काय ओके होता पहिला। हॅलो, इको कमी कर थोडा, इको। मॅच कडे आपण जात आहोत। अंपायर सिग्नल, व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल। चांगला फटका खेळलाय कार्पेटच्या आधार भूषणच्या माध्यमातून। एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे, दुसऱ्या धावेसाठी जातील याकडे सर्वांचं लक्ष जरूर असणार आहे। सिंगल अकाउंट ओपन सुरुवातीलाच करत असताना वळवली संघाकडून आपण पाहतोय खेळाडू। चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली। पहिल्या बॉलवरती थांबवण्याचा प्रयत्न आपण गोलंदाज पाहतोय तो म्हणजेच निखिल राज। डेब्यू मॅच खेळतो आज। फुल टॉस बॉल, सरळ बॅटनं खेळलाय ऑन साइडच्या दिशेमध्ये, ऑफ साइडला बॉल। अगदी आपण पाहिलं की अंपायर सिग्नल, इट्स आउट, बाद झालाय फलंदाज।
हिट विकेट बाद झालेत फलंदाज आणि इथून मात्र हा पहिला धक्का वळवली संघाला बसतोय. दोन धावा धावफलकावरती, जिकडे एक गड्यांचा मोबदला आपण पाहिला. वळवलीच्या विरोधामध्ये घोटकॅम्प या दोघांमध्ये ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. एक गड्याचा मोबदला आहे. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिला तर 30 धावांचा स्कोर आपल्याला जरूर पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. अशा पद्धतीची फलंदाजी झाली तर मात्र कम्प्युटरचा हा अहवाल ते पोचू शकशील. वळवली आणि विरोधामध्ये आपण पाहतोय घोटकॅम्प. ओम केदारनाथ आणि VRCC या दोघांमध्ये मॅच आहे. टॉस आपण पाहिला, टॉसचा कौल लागला तो म्हणजेच घोटकॅम्प संघाच्या बाजूनं. आणि दुसऱ्या बाजूनं आपण जर विचार केला तर मग जरूर आपण पाहू शकतो की फलंदाजी निर्णायक क्षणाला इथून मात्र टीम वळवलीला करावी लागते. सनी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल खेळाडू. रिव्हर्स खेळलेत, सुपर फटकेबाजी, अटॅकिंग मोड आणि पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय, भव्य स्वागत, सुपर फटका, क्रायटिकल स्ट्रोक, 4 रन. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. या बॉलवरती देखील बॉल बॅटच्या अगदी रडारमध्ये आला नाहीये आणि चांगला चेंडू पाहायला मिळतो तिकडे. रोशन कदम यष्ट्यांच्या मागे आहेत. टीमची धावासंख्या आपण जर पाहिली तर 6 धावा, जिकडे एक गड्याचा मोबदला आपण जरूर पाहिला. सुरुवात सनीने चांगली दिली होती, त्यानंतर सनीला देखील शांत ठेवले. अक्रॉस द बॅट खेळायचं. यावेळेला पंचांचं बोट आकाशाकडे आणि यष्ट्यांच्या मधोमध सापडतोय. बाद व्हावा लागेल फलंदाजाला. हा धक्का बसेल दुसरा, तो म्हणजेच टीम वळवलीला फलंदाज बाद. आपण खेळ मैदानामध्ये जरूर पाहू शकतो. गोलंदाजीमध्ये खास करून महत्वाच्या 2 विकेट इथे टिपलेल्या आहेत वळवली संघाच्या. भूषण आहे मैदानाच्या आतमध्ये आणि भूषणवरती जबाबदारी आता असणार आहे, कारण पडलेल्या विकेट थोड्याशा दबावतंत्रामध्ये टाकतील इथून मात्र फलंदाजी करणाऱ्या वळवली संघाला. काही मात्र शंका नाहीये. पकडा भारी आपल्याला जरूर पाहायला मिळतो यावेळेला घोटकॅम्प संघाचा, कारण त्यांची जी गोलंदाजी झाली ती गोलंदाजी नक्कीच टीमसाठी तेवढीच बेनिफिटेबल आपल्याला जरूर पाहायला मिळाली. रनसंख्येमध्ये आपण जरूर इथे बदल घडतो आणि विकेट्स पडताना देखील आपण पाहिलं. 6 वरती 2 मोठे धक्के संघाला बसलेले आहेत. दोन गड्यांचा मोबदला, 6 रन्स धावफलकावरती आपण जरूर पाहू शकतो. 5 चेंडू आतापर्यंत सुंदर फेकलेत. निखिलला आपण पाहिलं. चला थोडंसं स्पीडअप करायचं अशी विनंती आहे. थोडंसं आपण स्पीडअप करायचं. टाइमपास नको प्लीज. तुम्हाला टायमर अलर्ट आहे याची देखील आपण नोंद घ्या. 5 मिनिटं ऑलरेडी झाले. 3 षटकांसाठी 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटाचा अवधी आहे. त्यानंतर मात्र तुम्हाला एक खेळाडू बाहेर घेऊन खेळावा लागतो, आतमध्ये घेऊन खेळावा लागतोय. याकडे आपण लक्ष केंद्रित करा. वाईडनं ॲडिशनलची 1 रन टीमला मिळते. एका धावेनं धावफलक जाईल पुढे. टोटल 7 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर इथे बघायला मिळतात. संघाच्या खात्यामध्ये लागलेल्या धावा. हलक्या त्यानं डिफेंड केलाय बॉल, सॉफ्ट हँडनं खेळले तिकडे. रनसंख्या धावफलकावरती आपण जरूर पाहू शकतो, ती म्हणजेच एका धावेनं आता वाढली जाईल. रुंदावलेली धावसंख्या 8 या आकड्यावरती पहिल्या पॉवर प्लेमध्ये वळवली संघानं या धावा जमा केल्यात मैदानाच्या आतमध्ये.
विकेट पडल्यानंतर दबाव तंत्रामध्ये खेळताना आपण जरूर पाहू शकतो टीमला संघाची धावसंख्या इथून आपल्याला नक्कीच पुढे वाढताना पाहायला मिळाली होती जरूर थोड्या, परंतु धीम्या गतीने धावा बनल्या गेल्यात आणि 8 झाल्यात। सोपानजी पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत कैलासजी जोशी साहेब आणि तसेच आमचे येस मान्यवरांचं इथं आगमन होताना आपण जरूर पाहतो। अक्रॉस दी बॅट खेळायचा प्रयत्न यावेळेला देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटच्या अगदी आपण पाहतोय रडारमध्ये बॉल आला नाहीये आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। षटक क्रमांक 2 मंगेशच्या माध्यमातून गोलंदाजी तो दाखवत असताना मैदानावरती आपण पाहिला आजच्या दिवसाचा अहवाल, मग धावा कमी बनताना पाहायला मिळाल्या आणि धावा चेस होण्यासाठी थोडासा त्रासही सहन करावा लागलाय मैदानाच्या आतमध्ये। जोरदार चेंडू आपण पाहतोय अगदी आपल्याला पाहायला मिळेल की अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते। गोलंदाज सुप्प गोलंदाजी दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये। चला थोडंसं स्पीडअप करायचंय। जेवढा वेळ खर्ची घालाल तेवढ्या तुम्हाला मग मी म्हणेन पनिशमेंटला सामोरं जावं लागेल। यावेळचा बॉल फटका खेळायचा प्रयत्न, खूप उंच उडालाय बॉल, फिल्डर आले जोरानं, जेलसाठी चान्स तिकडे पहा, जेल भूमीला दान झालाय आणि जीवनदान मिळतंय टीमला। टीमची धावसंख्या आपण जरूर पाहू शकतो की यावेळेला 1 सह 2 म्हणजे सिंगलला डबल मध्ये लगेच कन्वर्ट केलं। जशी जशी मोमेंट बनली तशी तशी मोमेंट त्याने मैदानाच्या आतमध्ये जरूर स्वीकारली। रन्स येत असताना या बॉलवरती आपण जरूर पाहू शकतो टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच धावा झालेत 10 रन्स धावफलकावरती आपण जरूर पाहिलेलं तिथे मैदानाच्या आतमध्ये। पुढचा बॉल राऊंड द विकेटनं पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न, या वेळेलाही फटका फसलाय, पुन्हा एकदा जेल ड्रॉप तिकडे। या एंडनं आपण जर पाहिलं तर वाऱ्याचा जो प्रवाह आहे त्यामुळे वाऱ्याच्या विरोधानं प्रवाहाच्या विरोधानं तुम्हाला फलंदाजी करायची, त्यामुळं या एंडनं सिक्सर मारणं एवढं सोपं झालं नाहीये। रोशन मात्रे असा एकमेव फलंदाज आपण पाहिला ज्यानं या एंडनं पहिल्या षटकामध्ये 23 धावा कुठल्या होत्या, त्यानंतर मात्र या एंडनं पडणाऱ्या सर्व षटकांमध्ये आपण कमी धावा बनताना पाहिल्यात। 11 रन्स धावफलकावरती 2 गड्यांचा मोबदला अजूनही मैदानाच्या आतमध्ये। चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार होईल, बॅकफुटला जाऊन खेळलेत, लेग स्लिपला यावेळेला फिल्डर आहेत, चुकी करणार नाहीयेत, चांगला झेल आपण तिकडे पाहतोय आणि अशा पद्धतीनं आपण जरूर पाहिलं की इथून मात्र भूषण बलाढ्य फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला आणि हा धक्का बसलाय वलवली संघाला अजून एक। काय बघतस तू? सहर्ष सहर्ष असं स्वागत करीत आहोत। या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। यॉर्क लेनचा बॉल खोलवर टप्प्यावरती हा बॉल आपण पाहिला, टप्प्यामध्ये चांगलं नियंत्रण पाहायला मिळालं आणि प्रत्येकी बॉलमध्ये चेंजेस आपण जरूर पाहिलेले आहेत। सुरुवात जर पाहिली धीम्या गतीनं फलंदाजीची, भावेश 5 मध्ये 4 दिलेत, अविनाश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। षटक क्रमांक 2 संपलं गेलं आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर गोटकॅप संघाची आपल्याला इकॉनॉमिकल गोलंदाजी ज्यांनी 3 गड्यांचा अगदी आपण पाहतोय रन्स धावफलकावरती 3 गड्यांचा मोबदला आपण जरूर पाहिलेला आहे।
2 षटकांमध्ये या धावा आपण बनताना पाहिला. आता मात्र गिअर शिफ्ट करावा लागेल आणि जो बॅटिंगचा मी म्हणेन ऑर्डर आहे तो इन्क्रीज करावा लागेल. धावा संख्या उभारत असताना पहा फॉलो 3 मध्ये सत्ता अडवला जातोय. किती खुंखार गोलंदाजी पाहायला मिळते. खोलात टाकायचा प्रयत्न त्या बॉलवरती. रन्स येत असताना आपण इथे एक क्विक सिंगल येताना जरूर बघितली, घ्यायचा प्रयत्न बघितला परंतु नाही. अगदी जी गोलंदाजी आहे ती तेवढीच ताकदवर गोलंदाजी पाहिली आपण. या वेळेला उंचावरून खेळलेत, फिल्डर आहेत, बॉलला अडवण्यासाठी प्रयत्न होतील जरूर. इलिगेशन आपण पाहिलं, बॉलला जरूर द्यायचा प्रयत्न होता. फटका छान खेळला होता फलंदाजानं. भावेश आणि अविनाशी जोडी म्हटली तर मग धावा बनवण्यासाठी मधल्या फलीमध्ये हे 2 फलंदाज निर्णायक क्षणाला फलंदाजी करतात आणि त्यांच्याकडे जरूर सगळ्यांचं लक्ष देखील आता केंद्रित आहे, खास करून वलवलीच्या समीक्षकांचं. त्यांना माहिती आहे इथून जिंकण्यासाठी ते प्रयत्न शर्तीने झाले पाहिजेत. यापुढील जो सामना आहे पहा तो सामना असणार आहे यंगस्टार ओवे आणि त्यांच्या विरोधामध्ये असणार आहे तो म्हणजेच रोहिंजन साई 11. या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी इथे इन्व्हाइट करून देतो. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार आहे. आपण देखील इथे रिपोर्टिंग करायची आहे, याच्या पण नोंद घ्या. 13 धावा धावफलकावरती, तिकडे 3 गड्यांचा मोबदला आपण पाहिलाय मैदानाच्या आतमध्ये. थोडासा आपण पहा सामने थोडे ॲडजस्ट केले होते, त्यामुळे जो आपण लाईव्ह लॉट्स केला होता त्याचनुसार आपण सामने खेळणार आहोत, याची देखील नोंद घ्या. वाईटचा इशारा पंचांचा. वाईडनं 1 धाव अतिरिक्तच्या स्वरूपात संघाला जरूर मिळणार आहे. एका धावेला धावफलक आपण पाहू शकतो. यावेळेला टोटल 14 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 14 रन्स आपण धावफलकावरती पाहिल्यात. तिकडे संघाच्या खात्यामध्ये या धावा आपल्याला लागताना जरूर पाहायला मिळाल्या. प्रयत्न होतील धावांसाठी हे मात्र निश्चित आहे, कारण या एंडनं धावांचा वर्षाव होतो त्याचा बेनिफिट उचलणं गरजेचं आहे. बॅटच्या मधोमध, बॅटच्या अगदी रडारमध्ये सुपर क्वालिटीचा फटका मैदानाच्या आतमध्ये अगदी 6 धावा कोऱ्या मोजायला लावणारा भावेश पाटीलच्या बॅटमधून येतोय. हा एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सुपर. आत्ता मात्र अटॅकिंग मोड ऑन केलाय भावेशला. आपण मैदानामध्ये पाहतो अग्रेसिव्ह होत असताना आक्रमण त्यानं चढवलंय मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूमध्ये क्षमता. हा खेळाडू म्हटलं तर मग टीम ओलवलीचा हा टमकार्ड खेळाडू आहे, त्यामुळे सर्वांचं लक्ष असणार आहे. 9 मध्ये 12 दिल्यात संघासाठी. 20 धावा धाव फलकावरती आपण जरूर पाहतो टीमच्या खात्यामध्ये. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, फिरून खेळले होते. अगदी आपण पाहतोय इथून आता मात्र बाद व्हावं लागेल. ज्या खेळाडून संघासाठी आपण पाहिलं की धावा बनवण्यासाठी एक मोठा फटका दाखवला होता, त्याच खेळाडूला आता आपण पाहतोय हाफ ट्रॅकरच्या बॉलवरती मात्र बाद व्हावं लागतंय. आणि लेग स्लिप मध्ये तिकडे फिल्डर होते, त्यांनी टिपलेला झेल आपण पाहिला. फलंदाज बाद झाले संघाचे. फलंदाज आपण इथे जरूर पाहतोय गौरव आता आपल्याला पाहायला मिळेल. टीमची आपण धावसंख्या पाहू शकतो अगदी ती म्हणजेच एकूण 20 धावा. षटक क्रमांक 3 धावा बनवत असताना आपण संघाला पाहिलं. 4 गड्यांचा मोबदला तिकडे. महेश मते, चिंद्रनचे आमचे गुरुजी गायकर साहेब पालेकूरचे, ॲप्कोटेक्सचे सर्व मेंबर आहेत. कैलाची गोंदली, वावंजे या त्रिमूर्तीचं आपण इथं आगमन पाहतोय. आणि त्यासोबत आम्ही इथे इन्व्हाइट करत आहोत सोपानजी पाटील साहेब, समाजसेवक कानपोली, आणि कानपोलीचे युवा कार्यकर्ते कैलासजी जोशी साहेब आणि परशुरामजी पाटील साहेब, तसेच अनंता परांजपे साहेब. आपणास विनंती आहे की आपण यायचं आहे मंचावरती. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही जरूर इथे मनपूर्वक स्वागत करीत आहोत. गौरवला आपण पाहिलं आत्तापर्यंत 15 मिनिटं हा अवधी निघून गेलाय. 4.5 मिनिटं
षटक टाकता मी म्हणेन 4 मिनिटाचाच अवधी त्यांच्याकडे वाचणार आहे. त्यामुळं हे जे पुढचं षटक आहे ते 4 मिनिटांमध्ये फेकावं लागणार आहे गोटक्याम संघाला. याकडे आपण नक्कीच लक्ष केंद्रित करायचं. असं झालं नाही तर मग एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घेऊन खेळावा लागेल, याची देखील नोंद घ्या. पुढील सामन्याचा टॉस असणार आहे. तो टॉस होईल नवीन वसत साई 11 रोहिंजन आणि त्यांच्या विरोधामध्ये स्टार ओवे हे दोन टीमच्या दरम्यान. दोन्ही टीम्सला विनंती आहे की आपण यायचंय. मी तुम्हाला विनंती करतो की आपण जरूर या टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे, याची आपण नोंद घ्यायची. चला थोडंसं स्पीडअप करा. षटक क्रमांक 2 मंगेश. यस, आपण पाहतोय अगदी आत्ता मात्र इथून अविनाशला थांबवायचा प्रयत्न. गौरव नॉन स्ट्रायकर एंडवरती. 20 धावा 4 गड्यांचा मोबदला. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. अक्रॉस द बॅट खेळायचं आहे. पंचांनी फेटाळली अपील. थर्ड मॅनच्या रिझन मध्ये बॉल निघून चाललाय. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. बाईच्या स्वरूपात धावा सोडायचा प्रयत्न आहे. लेग बाईच्या स्वरूपात तिसरी धाव तिकडे घेण्यामध्ये आपण पाहू शकतो यश अखेरकार मिळत आहे. साई 11 रोहिंजन संघाचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेत. त्यांचा सामना असणार यंगस्टार ओवे या संघासोबत असणार आहे. तर अगदी ओवे संघाच्या खेळाडूंनाही विनंती आहे की आपण आपला संघ नाही पाठवून द्यायचा. यापुढील सामना विजेता वर्सेस विजेता सामना असणार आहे. दुसऱ्या फेरीतील ती पहिली मॅच आहे. याकडे आपण लक्ष केंद्रित करा. मॅच मध्ये आपण जाऊ. 20 झालेत. 4 गड्यांचा मोबदला. पंच वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा. यस, एकूण धावा झाल्यात आता 24 माफ करा 24 पर्यंत आतापर्यंत मजल मारली आहे. किमान मी 40 ते 50 धावा बनवणं महत्वाचं आहे. कारण लोएस्ट स्कोरिंग सामने मागील सामना देखील आपण पाहिला धावा डिफेंड झाल्या होत्या. त्यामुळं फायटिंग स्कोर उभा केला जाईल का हा प्रश्न जरूर असणार आहे. जोरान आलेत अविनाश. 1 रन तिकडे आपण पाहतोय. लेग बाईच्या स्वरूपात गड्यामध्ये यश पुन्हा एकदा मिळेल. षटकामधून आपण मंगेशचा चेंडू पाहिला. अगदी आतापर्यंत चेंडू फेकलेत या गोलंदाजानं टोटल 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. धावा मात्र खर्च करत नाहीये. 9 चेंडू टोटल फेकलेत. स्पेल मधून 8 धावा दिल्यात. 1 गड्याचा मोबदला आपण तिकडे जरूर पाहिलाय. चांगला चेंडू आहे. गुरुनाथजी मारुती गायकर साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलेलं आहे. मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. चला थोडंसं स्पीडअप करा. 25 4 गड्यांचा मोबदला. यावेळचा बॉल पहा तिकडे. रन्स घेण्यासाठी जरूर आतुर आहेत. धावा बनवण्यासाठी स्ट्रगल करतोय वलोली संघ. मंगेश बॅकफुटला जाऊन खेळलेत. फिल्डर लावलेत त्या क्षेत्रामध्ये, परंतु तरी देखील त्याचा फायदा मिळत नाहीये. धावा येत आहेत 4 आणि येतोय हा चौकार. येतं 4 षटकांमध्ये. हा जे प्रेक्षक जे आपण रोपच्या आतमध्ये आहेत बघा, मैदानामध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण बाउंड्रीच्या थोडं बाहेर राहायचंय.
आज अमर पाटील संघामध्ये नाहीये, खास करून संघाचा एक विस्फोटक खेळाडू, त्यामुळे त्याची फलंदाजी थोडीशी आपल्याला जरूर पाहायला मिळाली नाही. शेवटचं षटक निर्णायक षटक असणार आहे धावा बनवण्यासाठी. पहिलाच बॉल अविनाशनं ठोकलाय, शानदार सिक्सर, सुपर कामगिरी, अटॅकिंग मोड ऑन आणि या पहिल्याच बॉल वरती स्लॉट मधल्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये टाकलाय. सुपर 6 रन्स. चला चेंडू द्यायचा आयोजक. मैदानावरती प्रचंड चेंडूची मागणी करावी लागलेली आहे. आपण 3 दिवसामध्ये पाहतो की चेंडू ज्या वेळेला बॅटच्या मधोमध भेटतात त्यावेळेला ते गायब होतात. मग नदीमध्ये गेलेले चेंडू देखील आपण पाहिले, परंतु आयोजक देखील तेवढ्याच तातडीनं लगेच चेंडू अवेलेबल करतात. येस, 1 मिनिट, तो बॉल घ्या फक्त. 36 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 36 रन्स, 4 गड्यांचा मोबदला असताना अविनाश ऑन स्ट्राईक आपण बॅट्समन इथून पाहू शकतो. 36 4 गड्यांचा मोबदला जरूर आहे. गोलंदाज तयार या वेळेला पुढचा बॉल टाकण्यासाठी ओव्हर द विकेट. हा चेंडू स्लोवर बॉल, फसवा चेंडू, सुंदर गोलंदाजी. निर्णायक क्षणावरती आपण पाहिलं की गिअर जो होता तो शिफ्ट केला, चेंज केला, पूर्णपणे मीडियम पेसनं बॉलला रिलीज केलं, इलिगेशन दिलं होतं, टर्न केला होता चेंडू आणि तिरप्या रेषेतलं वलन चेंडूचं आपण पाहिलं. टप्पा पडल्यानंतर बॉल विकेट किपर रोशन कदम यांच्या हातामध्ये आपण जाताना जरूर पाहिलेला आहे. या वेळेला फटका फसलाय, लिडिंग एजनं काम तमाम केलंय फलंदाज अविनाशचं आणि इथून आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय. धक्का आहे तो म्हणजेच टीम. अरे दात आतमध्ये आपण जरूर पाहतोय. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. अमर, आपण पाहतोय मैदानामध्ये सलग 2 सिक्सेस जर अमरच्या बॅटमधून आले तर विशाल गोंदले यांच्याकडून आपल्याला अगदी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. फुलटॉस बॉल, क्रॉस बॅटनं खेळायचा प्रयत्न, 1 रन तिकडे घेतले आहे, दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा पूर्ण करत असताना सविस्तर आपण जर पाहिलं तर 38 धावा धावफलकावरती जरूर पाहू शकतो. धावसंख्या फलकावरती निर्णायक क्षणाला धावा बनवत असताना आपण संघाला पाहिलं. एंडिंग मोमेंटला थोड्यासा धावा आपण पाहिल्या, जलद गतीनं जरूर झाल्या. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. अमरसाठी बॉल, सुंदर गोलंदाजी, क्या बात आहे. विशाल 8 धावा खर्च जरूर केल्यात आतापर्यंत, परंतु त्यानंतर मात्र आत्ताच्या या डॉट बॉल्सनं तो प्रेशर क्रिएट करतोय. शेवटचा 1 बॉल टार्गेट सेट करण्यासाठी असणार आहे. 38 धावा धावफलकावरती आपण इथे पाहतोय. संघाच्या लोएस्ट स्कोरिंगचे सामने झालेले आहेत. 5 गड्यांचा मोबदला मोजलाय. शेवटचा 1 बॉल आहे टार्गेट सेट करण्यासाठी संघाकडे. हाही चेंडू चांगला बॉल पाहायला मिळाला. पहा, अगदी अशा पद्धतीनं पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. टोटल आपण धावा पाहिल्या त्या म्हणजेच 38 बनत असताना 39 धावांचा टार्गेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय, ठेवण्यात आलंय. इथे सामन्याचा आपण पुढील टॉस करणार आहोत. सामना असणार आहे ओवे आणि त्यांच्या विरोधामध्ये असणार आहे नवीन वसाहत रोहिंजन साई 11. या 2 टीमच्या दरम्यान आपण इथे टॉस करू. SP ब्रदर्स ओवे आपण या संघाला पाहतोय. अगदी आता या 2 संघामध्ये आपण हा सामना पाहणार आहोत. तर या सामन्याचा आपण टॉस करत आहोत. टॉस साठी मी इन्व्हाइट करतोय सोपान पाटील यांना.
टॉस लागलाय ओवे संघाच्या बाजूनं आणि त्यांनी स्वीकारलेले आहे यस फिल्डिंग स्वीकारलेलं आहे. त्यामुळं साई 11 नवीन वसाहतला तुम्हाला आता इथून मात्र फलंदाजी करायची आहे, याची आपण नोंद घ्या. चला थोडं स्पीडअप करा, लगेच सलामीची जोडी पाठवा घोटकॅम्प संघ. आपण इथे सन्मान करत आहोत कानपोलीचे समाजसेवक सोपानजी पाटील साहेबांचा आपण इथे सन्मान करत आहोत. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. समाजसेवक कानपोलीचे सोपान पाटील यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. कैलासजी जोशी साहेब यांच्या वतीनं हा सन्मान केला जाईल. येस एकनाथजी मते साहेब इथे आपण पाहतोय मायेची पांघरुण आणि या स्पर्धेचा मोमेंटम भिंतीवरचं घड्याळ देऊन त्यांना सन्मानित करत आहेत आणि हा सन्मान आपण मंचावरती पाहतोय. यापुढील सन्मान असणार आहे तो म्हणजेच कैलास जोशी साहेबांचा. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचे. युवा कार्यकर्ते कानपोलीचे कैलासजी जोशी साहेब यांचा आपण इथे सन्मान करूयात. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी जरूर यायचे. चला थोडं फास्ट घ्या. ओपनिंग पेअर होते मध्ये ओपनिंग पेअर लवकर पाठवायचे. थोडं स्पीडअप करा. यापुढील सन्मान असणार आहे परशुरामजी पाटील साहेबांचा. मान्यवरांना विनंती आहे की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचे. आयोजन कमिटीच्या माध्यमातून हा सन्मान इथे केला जात आहे आणि आपण हा सन्मान पाहतोय. यापुढील सन्मान आहे अनंताजी परांजपे साहेबांचा. तसेच महेशजी मते साहेब ॲपकोटेक्सचे आमचे मेंबर चिंद्रनचे, त्यांचा मी ते सन्मान करत आहोत. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचे. महेशजी मते साहेब ॲपकोटेक्सचे मेंबर आहेत, त्यांना आपण जरूर पाहू मैदानाच्या आतमध्ये. तसेच यापुढील सन्मान असणार आहे ॲपकोटेक्सचे मेंबर पालेखुर्दचे गुरुजी गायकर सर, यांना विनंती करतो की आपण देखील यायचे. त्यानंतर यापुढील सन्मान असणार आहे वावंजे गावातील कैलास गोंधली साहेबांचा. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचे. कैलासजी गोंधली साहेब वावंजे यांना विनंती करतो की आपण सन्मान घेण्यासाठी यायचे. ॲपकोटेक्सचे मेंबर आहेत. हा ट्रायो आपण पाहतोय मैदानाच्या अगदी समोरासमोर जे आपण व्यासपीठ बनवलं आहे त्या व्यासपीठावरती उपस्थित हे मान्यवर आहेत. त्यामध्ये महेश मते, गुरुजी गायकर आणि कैलासजी गोंधली ॲपकोटेक्समधील हा त्रिवेणी संगम. त्यांचा हा सन्मान आपण मंचावरती पाहिलाय. आई गावदेवी क्रिकेट संघ, आदित्य 11 कानपोली या संघाच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा, लोकनियुक्त सरपंच मदनजी मते साहेब यांच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा आपण मंचावरती जरूर पाहतोय. चला थोडंसं स्पीडअप करा. चला स्पीडअप करा. पंच आपण वारंवार सूचना द्या. येस टाइम अलर्ट आहे. 10:51 झालेत. Your time start now. Super. स्टार्ट करायचे. पहिला बॉल, पहिलाच बॉल अटॅक करायचा प्रयत्न ऑन साइडला खेळलेत. एक धाव घेत असताना आपण जरूर पाहू टीमला. सिंगल येते, सिंगलनं धावसंख्या फलक पुढे. अकाउंट ओपन टीमचं मंगेश पोरजी आणि निखिल हे दोन फलंदाज. मंगेश ट्रम्प कार्ड खेळाडू टीमचा. निर्णायक क्षणामध्ये आपल्या संघासाठी नियमितपणे धावा देणारा हा खेळाडू. अगदी आज पूर्णपणे जबाबदारी असेल. लोएस्ट स्कोरिंगची मॅच आहे, त्यामुळे मी म्हणेन 29 बॉलमध्ये 38 धावा बनवायच्यात. पहिला जो स्पेल आहे भावेचा, यामध्ये धावा थांबल्या तर मग मॅच अगदी लढाईसाठी तयार होतील वलोळी संघाचे खेळाडू. यात काही मात्र शंका नाही. या हवेत खेळलेत. जेलची चान्स तिकडे जरूर बनती आहे. अविनाश होते, काहीसा झेल मात्र कॅरी करता आला नाहीये अमरला. अमरकडून फार तर आपण चुका कमी पाहतो, परंतु सरावाचा अभाव जाणवते सध्याच्या घडीला. यंदाचा हंगाम नो प्रॅक्टिस, डायरेक्टली मैदानामध्ये उतरताना आपण पाहतो. आणि खास करून हा पहिला सामना देखील असणार आहे त्यांचा या यंदाच्या हंगामामधील. मागील हंगाम असेल, दोस्ती ट्रॉफी टेंबुडेची असेल, या खेळाडूंना गाजवलेल्या. आज मैदानामध्ये थोडे उशीर आले, सरावाचा अभाव आहे, यात काही मात्र शंका नाही. 28 बॉलमध्ये 36 धावांची अजूनही गरज आहे. हा फटका खेळलाय ऑन साईडच्या दिशेमध्ये. फिल्डर आहेत, छान फिल्डिंग पाहायला मिळते. सुपर फिल्डिंग.
अविनाश पाटील रन्स चोरण्याचा प्रयत्न, 1 धावेनं धावफलक थोडंसं पुढे सरसावलेलं, 4 धावा धावफलकावरती, कमी धावांपर्यंत थांबवलेलं आहे. आणि आता धावांचा पाठलाग करत असताना मंगेश पोरजी एक विध्वंसक खेळाडू, या खेळाडूवरती संपूर्णपणे जबाबदारी संघाची आहे आणि वळवली संघाचा मात्र डोला आहे. सुपर गोलंदाजी, अंपायर फिंगर गोज ऑन अप, इट्स OUT आउट, LBW लेग बिफोर द विकेट. बाद चालेत पहिला धक्का ओम केदारनाथ घोटकॅम्प या संघाला. होण्यासाठी आजच्या दिवसामध्ये थोडीशी धगधग झाली आहे आणि त्यामध्ये आता आपण ही नाट्यमय घडामोड पाहिली आहे. पहा, विकेट्स पडत असताना हा धक्का जरूर बसलाय, तो म्हणजेच टीम घोटकॅम्पला, आणि तोही मंगेश पोरजीचा, संघाचा विस्फोटक खेळाडू. महालुंगीची स्पर्धा डे फॉर्मॅटमध्ये मालिकावीर म्हणून स्पोर्ट्स सायकल विजेता खेळाडू होता, परंतु त्याला बाद मात्र व्हावं लागतंय आणि हा धक्का बसलाय. वलोली संघानं ही सफलता प्राप्त केली आहे. भावेशनं टिपलेला हा विकेट आपण तिकडे पाहिला. 4 धावा धावफलकावरती असताना पहिला गडी गमावला गेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल जगदाळेवरती आता जबाबदारी आहे. भावेश संघाचा मॅन्डेटरी पॉवर प्ले स्पेशालिस्ट हा खेळाडू. अगदी आपण पाहिला, चांगला खेळ नियमितपणे दाखवलाय. एरवी आपण जय गावदे एकता वलवली या संघामधून देखील या खेळाडूला अंतिम षटक टाकताना पाहायचो. यंदाचा हंगाम VRCC वलवली संघाकडून तो अगदी दायित्व करतोय आणि त्याच्यावरती जबाबदारी आहे. हा बॉल हातामध्ये पहा, झेलसाठी चान्स बनली होती, फिल्डर होते तिकडे, छान फिल्डिंग पाहायला मिळाली प्रसादच्या माध्यमातून, परंतु झेल काहीसा कॅरी करू शकले नाहीये. थोडासा फुटवर्कचा अभाव जाणवला. जर थोडेसे फ्रंटला आले असते तर कदाचित आज झेल होण्याची दाट शक्यता देखील होती. किंबहुना जीवनदान मिळते असं म्हणूयात फलंदाजाला. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आपण तिकडे जरूर पाहतोय. येणारे 25 बॉल 35 ची गरज, 10च अंतर अजून बॉल टू रन समीकरणासाठी. अक्रॉस द बॅट खेळत, चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल अडवला जाईल का हा प्रश्न आहे. सुपर, क्या बात आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. रन्स घेत असताना पहा तिकडे फिल्डर होते सक्षम, 1 धाव किंबहुना वाचवली असावी. षटक समाप्तीचा इशारा आपण पाहिलेला आहे. 3 धावा घेतल्यात. अंपायर्स यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. जर डान्सिंग आता दाखवली तर सोपान शेठ पाटील यांच्याकडून त्यांच्यासाठी आपण पाहत आहोत. पारितोषिक इथे आलेलं आहे. पारितोषिक गुपित आहे, परंतु डान्सिंग आता पाहायला मिळाली पाहिजे. मॅचकडे आपण जाऊ. 7 धावा धावफलकावरती, 1 गड्यांचा मोबदला. येणारे बॉल 24 आणि 32 धावांची गरज. सामना रोमांचक मोडवरती येत असताना आपण जरूर पाहू शकतो. गोलंदाज तयार होईल प्रसाद फिरकीपट्टू. परंतु बराचसा कालखंड आपण पाहिला की क्रिकेट पासून थोडासा अल्पविरहित आहे खेळाडू. षटक टाकण्यासाठी तयार होणार आहे. सुपर, क्या बात आहे. पा अदाकारी गोलंदाजी पाहायला मिळेल. द मॅजिशियन फ्रॉम वलवली टेनिस क्रिकेट. वलवली टेनिस क्रिकेट विश्वाला, खास करून VRCC वलवली या संघाला नाविन्याची झळाळी प्राप्त करून देणारा खेळाडू. या खेळाडूवरती जबाबदारी असणार आहे या षटकाची. स्पेल हाताळतोय. पहिलं षटक चांगलं राहिलं. 7 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पुढचा बॉल खोलहात, वेगळ्याच इरिगेशन गोलंदाजी पाहायला मिळते. रनवे आपण पाहिली खेळाडूची. फॉलो 3, त्यानंतर रिलीजिंग पॉवर जी आहे त्यामध्ये फलंदाजांसाठी खरं तर ही ऍक्शन थोडीशी कर्दनकाल ठरली जाते आणि बॉलला मात्र काहीसे बॅटवरती घेता येत नाहीयेत. पाठलाग करायचा आहे 39चा आणि त्यामध्ये आपण ओम केदारनाथ घोटकॅम्प या संघाला जरूर पाहू शकतो. थोडासा स्ट्रगल त्यांच्या वाट्याला सुरुवातीपासून आपण पाहिलेला आहे.
मागील फटका एक खेळला होता की तिथे 4 धावा पाहायला मिळतील असं वाटलं. सक्षमने आशा सोडल्या होत्या, परंतु आउटफील्ड थोडी धीमी झाली. सक्षमनं थोडासा स्पीडअप दिला आणि बिल्डअप केल्यानंतर फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. फुलटॉस बॉल आहे हा, फटका छान खेळलाय, सुपर फटकेबाजी. फिल्डर आहेत, काही करू शकत नाहीयेत. आघात केलाय. मोहन पाटील यांची अनोखी अदा पाहायला मिळते. 4 रन. पाहिजे माझं सुपर. दुतर्फी आपण हा सामना जरूर पाहू की दोन्ही बाजूनं लढाई सुरू आणि लढवय्या वृत्ती आता अखेरकार दाखवली आहे फलंदाजांना. फुलरलेनचा बॉल, फुलटॉस चेंडू तुम्ही फलंदाजांना फेकाल तर मग तुम्हाला अशा प्रकारचे फटके जरूर पाहायला मिळतील. खास करून फिंगर रोलर आहे आणि लेग स्विंग गोलंदाजी म्हटली तर मग अनुशासनानं भरलेली गोलंदाजी. छोटे छोटे गड्डे, बोलरो के अड्डे. टप्पा पडल्यानंतर बॉलला एलिगेशन देण्याचा प्रयत्न जरूर, परंतु फुलटॉस बॉल आहे ते सोडणार नाहीयेत. खास करून निखिल सलामीवीर खेळाडू आहेत. 3 मध्ये 7 दिलेत संघासाठी, 12 झालेत दुहेरी अंकामध्ये. 1 गड्यांचा मोबदला तिकडे. गोलंदाज तयार होतोय. मंकड विकेट बाद करायचा कदाचित निर्णय असावा. सध्याच्या घडीला आपण पाहतो की असं करतात खेळाडू. मग विनू मंकड यांनी अशा प्रकारची विकेट पटकावली होती. तिथून हा रूल आपण पाहिला की क्रिकेटला लागू पडला गेला. स्विंग अँड मिस, बट इट्स अ वाईट बॉल कॉल. मोहन पाटील आता आपल्याला अदाकारी भूमिकेमध्ये अंपायरिंग करताना पाहायला मिळतील. पहिला नंबर आपण पाहतो गोट्या अंपायरचा लागतो, त्यानंतर मग त्यांच्या खालतून यांचं नाव घेतलं जातं. हा चेंडू वाईट. पहा काय ऍक्शन आहे, काय अदाकारी आहे. सुपर सुपर. ही डान्सिंग अदा आहे. पारितोषिक आहे, पारितोषिक आहे, पर ऍक्शन साठी पारितोषिक आहे. म्हणून पारितोषिक आम्ही गुपित ठेवलंय. ज्या वेळेला तुम्ही पाहाल ना मंचावरती आल्यानंतर ते प्राइज तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही खुश व्हाल, यात काही मात्र शंका नाहीये. 14 धावा धावफलकावरती, 1 गड्याचा मोबदला. येणाऱ्या 21 बॉलमध्ये 25 धावांची गरज घोटकॅम्प संघाला. प्रसाद लाईन विस्कळीत झालाय. 2 वाईट बॉल आपण पाहिलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मी म्हणेन तुर्तास आणावा लागेल आणि विकेट घ्यावी लागेल. खास करून टीम ओलावलीला त्याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर बॉल एलिगेशन. तिरप्या रेषेमध्ये एक कोन क्रिएट करतायत गोलंदाज आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कमालीचं क्रिकेट, लाजवाब गोलंदाजी. हा गोलंदाज म्हटला तर मग तेवढाच चांगला खेळाडू आहे टीमचा. प्रसाद पाटील बेरवलीची नाईट स्पर्धा गाजवली होती अक्षरशः या खेळाडूनं. द मॅजिशियन हे नाव त्याला तिथे पडलं होतं आणि आज आपल्या बोटांची जादा तो दाखवून देतोय मैदानामध्ये. पहा पुन्हा एकदा चेंडू अगदी निमुलता होत जातोय. या ऍक्शनला पूर्णपणे बुरल पडली जाते फलंदाजाला आणि फलंदाज मात्र बॉल मिस होतोय. 2 व्हाईट बॉल आल्यानंतरचे 2 डॉट बॉल आपण पाहिले. शेवटचा 1 बॉल या षटकामधून 7 धावा खर्च केल्यात प्रसाद पाटीलनं. प्रसाद पाटील शेवटचा 1 बॉल आहे. 19 बॉल 25 ची गरज. सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न वलवली संघाचा होतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल असेल पुढचा चेंडू. प्रसाद सुपर फास्ट डिलिव्हरी आपण पाहिली आणि व्हेरिएशन न भरलेले षटक. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या, एकूण धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो 7च्या सरासरीनं चाललेत. 14 धावा धावफलकावरती, जिकडे 1 गड्याचा मोबदला. अजूनही येणाऱ्या 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि पल्ला गाठायचा आहे 39 धावांचा. मॅच रिक्वायर्ड रन रेट थोडासा आता वाढत चाललाय. जो रन रेट आपण पाहिला की 6च्या आसपास होता तो आता 8.33 चा आलाय. त्यामुळे मॅच मध्ये रोमांचकता वाढत चालली आहे. दरम्यान इथे आपण पाहतोय आगमन झालेलं आहे शनिवार चौधरी सर आणि त्यांच्या समेत रामा चौधरी सर यांचं देखील आगमन झालंय. या A1 जोडीचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. स्पर्धा म्हटली की मग ही नामांकित जोडी आपल्याला नियमितपणे आपल्याला पाहायला मिळत असते. 18 बॉल मध्ये 25 ची गरज आहे. टाइम आणि वेल याकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. दोन्ही सम गोष्टी असतील आणि आता इथून मात्र संध्या आपण पाहू शकतो थोड्या क्रिएट झाल्या. 18 बॉल मध्ये 25 ची गरज आहे. गोलंदाज ऋषभ, अजून एक स्पिनर ऑन दी अटॅक. डायरेक्ट हिट केला असता तर काम बनलं असतं, परंतु नाही. चोरायचा प्रयत्न आहे. रन. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ऋषभ पाटील, दत्ता पाटील यांचा सुपुत्र, 40+ लिजंड खेळाडू वलवलीचे आणि त्यांच्या सुपुत्राला प्राचारण केलंय इथे गोलंदाजीसाठी.
चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, किफायतशीर गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बॉलला पुन्हा एकदा फिरकी द्यायचा प्रयत्न आपण वलवली संघाचा पाहतो. यंदाचा हंगाम आपण जर पाहिलं तर VRCC वलवली या संघाची आपण जरूर जी वाटचाल पाहतो ती वाटचाल जी आहे तो तिसरा सामना आहे. त्यामुळं मी म्हणेन खूप कमी क्रिकेट खेळताना या संघाला आपण पाहतो. ऋषभ हलक्या हाताने खेळलाय, स्टिअर केले बॉलला. भावेश आहेत फिल्डर, सेफेस्ट आहेत खास करून टीमचे. भूषण यष्ट्यांच्या मागे आहेत विकेट किपरची भूमिका. एक धावेनं धावफलक आपण जरूर पुढे सरसावताना पाहतोय. रंग भरले जात आहेत, नवा रूप नवा रंग उधळला जातोय. टीमची धावसंख्या टोटलमध्ये आपल्याला 16 रन्स पाहायला मिळतात. येणारे 16 बॉल आता बाकी आहेत आणि 23 धावांची गरज आहे. सामना थोडासा अजून पुढे न्यायचा प्रयत्न आहे वलवली संघाचा. फिरून खेळायचा होता, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. डेंजर एंडकडे खेळाडू आहेत. डिरेक्ट हिट काम म्हणून जाते, बॅट्समन होत आहेत बाद. हा धक्का आहे टीम गोट कॅम्पला. इथून फलंदाज बाद होतोय, तोही क्रमांक 2चा. देविदास पाटील यांना आपण पाहतोय, त्यांचं इथं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचंय. तसेच नामदेवजी भातानकर साहेबांना विनंती आहे की आपण देखील यायचंय मंचावरती. आपलंही स्वागत आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. फलंदाज लवकर मैदानामध्ये. रोशन कदम, ही रणनीती चांगली आहे कारण रोशन कदम म्हटला तर चांगला खेळाडू. खास करून सध्याच्या घडीला आपण पाहतो की 80 11 खेळण्या संघाचा एक ताकदवर खेळाडू. मग क्षितिज माळी त्याच्यावरती काय आक्रमण चढवलं होता डे फॉर्मॅटच्या स्पर्धेमध्ये. आणि स्पिनरच्या अगेन्स्ट या खेळाडूची फलंदाजी चांगली राहते. त्याला स्ट्रायकर एंडवरती आणणं महत्त्वाचं कदाचित राहणार आहे टीम गोटकॅम्पसाठी. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, सुपर्ब गोलंदाजी. अवघ्या आपण पाहतोय 19 वयाचा असलेला हा खेळाडू ऋषभ पाटील जबरदस्त गोलंदाजी दाखवतोय. अल्पवयीन खेळाडू आहे टीम वळवलीचा. फार तर आपण पाहतो की खूप कमी ते क्रिकेट खेळतात आणि आज मैदानाच्या आतमध्ये अगदी या अशा गोलंदाजीनं त्यांचा आत्मविश्वास मात्र दुणावणार आहे. पाचकडे पंचांकडे अपील केली आहे. अक्रॉस दी बॅट खेळायचा प्रयत्न आपण पाहिला. रन घेण्यासाठी आपण जरूर जाऊ. पंच वळतायत लेग बाईचा इशारा. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या फलकामध्ये बदल घडणार आहे. टीमची धावसंख्या एकूण धावा 17 पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांचा मोबदला आपण जरूर पाहतोय. येणारे अजूनही बॉल बाकी आहेत. या षटकामधून 3 धावा खर्च केल्यात. नन्ना मुन्ना जादूगर ऋषभ पाटील. अद्भुत गोलंदाजी, विलक्षण गोलंदाजी, अगदी प्रेक्षक वर्गांना आनंदमय देणारी गोलंदाजी. कट करायचा आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. अशा पद्धतीनं 3 धावांचं षटक. काय गोलंदाजी. एकदा गोलंदाजी आवडली असेल मित्रांनो तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी, मॅजिकल फ्रेम, द मॅन विथ गोल्डन आर्म. अर्थातच खेळाडू आहे तो म्हणजेच ऋषभ पाटील. दत्ता पाटील 40+ लिजन खेळाडू वलवलीचे, त्यांचा सुपुत्र. एक अद्भुत गोलंदाजी त्यांना दाखवली. 2 गड्यांचा मोबदला. काय सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बाजू दोन्ही बाजूने आता वलताना पाहायला मिळाली. जो सामना पूर्णपणे 90% मी म्हणेन यावेळेला हातात होता टीम गोटकॅम्पच्या, तो सामना आता 50-50 आलेला आहे आणि समसमान संध्या इथे मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना उपलब्ध होताना जरूर पाहायला मिळतात. 12 मध्ये 22 पाहिजेत टीमला जिंकण्यासाठी. 17 रन्स धावफलकावरती 2 गड्यांचा मोबदला आहे. प्रवास कसा राहील याकडे सर्वांचं लक्ष असेल. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊ खेळ पाहण्यासाठी. प्रसादला पुन्हा एकदा आणलंय गोलंदाजीसाठी. पंच वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा. या गोष्टींवरती मी म्हणेन कंट्रोल ठेवणं चांगलं महत्त्वाचं राहील टीमसाठी. परंतु प्रसादवरती जरूर जबाबदारीचं ओझं आहे. व्हाईट बॉलनं टीमची धावसंख्या जरूर वाढेल. रोशन आक्रमक खेळाडू आहे, त्याला स्ट्रायकर एंडवरती आणणं गरजेचं आहे कारण रोशनमध्ये एक क्षमता आहे. अगेन्स्ट स्पिनर हा खेळाडू चांगली फलंदाजी करतो आणि त्याच्यावरती आता मी म्हणेन त्याला स्ट्रायकर एंडवरती आणणं गरजेचं आहे गोटकॅम्प संघासाठी. सामना जिंकायचा असेल तर हा एक महत्त्वाचा सूत्र राहील. 12 बॉलमध्ये 21 ची गरज आहे. प्रसादचा पुढचा बॉल. काय गोलंदाजी पहा, काय गोलंदाजी. या चुका आहेत, या चुका आहेत. प्रसादचा अगदी आपण पाहतोय निर्णय होता की निर्णायक क्षणाला खास करून मग स्ट्रायकर एंडवरती हिट होणं महत्त्वाचं होतं, परंतु खेळाडू नव्हते तिकडे बॅकअपसाठी. हा जरूर एक चांगला निर्णय मी म्हणेन भूषण पाटीलचा आहे.
कारण का डिरेक्टली मग चेंडू पकडण्यासाठी मिड विकेटला खेळत होता. एक्स्ट्राची धाव ॲडिशनलच्या स्वरूपात मिळाली असती आणि तो बेनिफिट राहिला असता. एक धाव महत्त्वाची आहे ती वाचवताना आपण पाहतो वळवली संघाला. फिल्डिंगमध्ये चेंजेस केले जातात. पॉईंटमधून खेळाडू आपण पाहतोय आता इथून मात्र कव्हरमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे. पॉईंट खुलं ठेवलंय. त्यानंतर आपण पाहिलं की एक खेळाडू फाईनमध्ये त्यांनी काढलेला लॉंग लेगमध्ये. ओ सुपर्ब गोलंदाजी आहे, सुपर्ब गोलंदाजी आहे. मोहन पाटीलची दाद मिळते. मोहन पाटील म्हटलं ना तर मग हा जादूगर आहे. खास करून कानपोलीमधून कॉमेडियन आहे. जिथे जातील तिथे हास्याचे फवारे ते फोडत असतात. प्रसादचा पुढचा बॉल आहे. रनची धावसंख्या इथे पहा. मॅच मध्ये मोमेंट बनण्याचा प्रयत्न आहे. बॉल निघून जातोय. लॉंग स्टॉप नॉन स्टॉप येते बाउंड्री. मच निडेड चौकार टीम घोटकॅम्पसाठी. देवदासजी वामन पाटील साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं डोनेशन आलंय. येणाऱ्या 9 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे आणि तिथे चेंजेस थोडेसे आपल्याला जरूर पाहायला मिळतील. या बॉलवरती आपण पाहिलं की रन्स येताना जरूर पाहायला मिळतील. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. दुधारी तलवार हा फटका आहे. प्रसाद मात्र चकमा देतोय पूर्णपणे. मॅच मध्ये पूर्णपणे रंग भरायचा प्रयत्न वलोली संघाच्या वतीने आपण पाहतोय. पॉइंट ऑफ व्ह्यू न गोलंदाजी पाहायला मिळते. प्रसाद अप्रतिम गोलंदाजी. पूर्णपणे फलंदाजांना प्रसाद तो हातावरती देतोय, तुऱ्या देतोय. मॅच मध्ये पूर्णपणे रंग भरायचा त्याचा प्रयत्न आहे. 10 मध्ये 9 निखिल, 4 मध्ये एकही धाव नाहीये रोशन कदमची. सुपर्ब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. क्या बात आहे. काय गोलंदाजी. फिरकीपट्टू हा गोलंदाज वळवली संघाचा. प्रसादची आपण एक अद्भुत गोलंदाजी मैदानामध्ये पाहतो. आतापर्यंत 11 चेंडू त्यानं फेकलेत. वाईटच्या 4 धावा आल्यात आणि एकूण त्यानं 13 धावा खर्च केल्यात. विकेट जरूर पदरामध्ये नाही आहे परंतु शेवटचा बॉल शिल्लक आहे षटकामधून. कट केलाय. स्ट्राईक ठेवायचा प्रयत्न कदाचित असावा. ऋषभ आहेत सेकंड स्लिपला. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. प्रोटेक्शन झालंय आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकतो या बॉलवरती एक सिंगल घेऊन या षटकामधून आपल्याकडे स्ट्राईक ठेवायचा निर्णय राहिलेला आहे. षटक संपलंय 4थं. एकूण धावा झाल्यात धाव फलकावरती टोटल आपण पाहतोय 24. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 15 धावांची असणार आहे गरज. आएगा खुद को तू कर ले काबिल खुदा मिल जाएगा और खामोशी में हिम्मत भर रख खुशी के आगे खुद को तू काबिल बना ले पाणी में आग लगा दे. आज मी म्हणेन हा जो विजय हा जो आपण पाहतोय सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केलाय ना वलवली संघाच्या गोलंदाजांनी ती निर्णायक गोलंदाजी अगदी आपण पाहतोय पाण्यामध्ये आग लावण्यासारखीच गोलंदाजी आहे. सलग 3 विकेट जर घेतल्या तर देविदासजी पाटील साहेब यांच्याकडून आपण पाहतोय 1000 रुपयाचं प्राइस आहे आणि त्याचसोबत मंचावरती आपण पाहतोय प्रकाशजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि यस सामन्याचा आनंद घेतात. मी त्यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. वन मोर स्पिनर मध्यम गतीनं गोलंदाजी करणारा खेळाडू आणि तितक्याच चांगल्या तातडीनं म्हणजे वेगालाही पसंती देणारा खेळाडू. त्यामुळे अजून एक भूलभुलैया पक्का आहे. त्यामुळे आता इथून टीम घोट कॅम्पला इथून मात्र मैदानामध्ये येत असताना थोडासा मी म्हणेन सावध पद्धतीने खेळ करणंही तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. निर्णायक मोमेंट आहे. 6 मध्ये 15 पाहिजेत. काय सामना मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतोय. वलवली संघाची गोलंदाजी आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये किती निर्णायक ठरली जाते. गौरव पहिलाच बॉल उडवायचा प्रयत्न आहे. फिल्डर आहेत त्यांच्या डोक्यावरून आर मांडणार तो रोशन कदम कसलाच. सुपर फलंदाजी अटॅकिंग मोड ऑन ठोकलाय लॉंग ऑफ मध्ये हा शानदार षटकार.
क्रिएट करणं गरजेचं होतं. फिल्डर होते तिकडे, मी म्हणेन थोडंसं फिल्डिंगचं प्रदर्शन देखील थोडंसं खराब राहिलंय, परंतु रोशनचं कौतुक करावं लागेल. मॅच मध्ये सुरुवातीला धीम्या गतीनं फलंदाजी झाली. 6 बॉलमध्ये फक्त 1 धाव पाहायला मिळाली होती. आता 7व्या बॉलवरती त्यांनी षटकार ठोकलाय. 5 बॉल 9ची गरज आहे. सामना रोमांचक मोडवरती. हा चेंडू तिकडे आपण पाहू शकतो. चांगली गोलंदाजी, खोलवट टप्पा वापरलाय आपल्याला गौरवनं, आणि गौरवची आपण पाहतोय. काय टर्न होता पा, काय टर्न होता. टप्पा पडल्यानंतर आत आला अलगदपणे बॉल. वलोली संघानं जर हा सामना जिंकला तर देविदासजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. 30 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 4 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे. लीडिंग एज फिल्डर आहेत. झेल सक्षमच्या हातातून सुटला जातोय. जीवनदान आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये. रोशन कदम सारख्या खेळाडूला चुका घडल्यात वलोली संघाच्या आपण पाहतोय. यावेळेला मॅच मध्ये झेल ड्रॉप झाले गेलेत फारसे. आपण पाहतोय दत्ताशेठ पाटील यांच्याकडून जर सामना जिंकवला वलोली संघाच्या खेळाडूंनी तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि मंगलमूर्तीचे ओनर्स आपण पाहतोय त्यांच्याकडून देखील प्राइस आहे. परंतु मैदानामध्ये या फलंदाजाला थांबवेल कोण. सलामीला आलेला फलंदाज आहे आणि सलामी देतोय. अगदी आपण पाहतो ओपनिंग ब्लास्टर खेळाडू आहे. ओपनिंग ब्लास्ट दाखवला त्याने. अगदी हा ब्लास्ट धडामधूमपणे फुटलाय. आलाय षटकार. दोन चेंडू 2 धावांची गरज. गोविंदजी पाटील आणि विकासजी भोईर आणि गोवर्धन पालेकर यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या सामन्यावरती आपण पाहतोय आता कमांड निर्माण करायची असेल तर मी म्हणेन या बॉलवरती काहीतरी वेगळं करावं लागेल. गौरववरती नक्कीच आशा आकांक्षा जरूर पडलावीत होत्या, परंतु गौरववरती आक्रमण चढवलंय. निखिलचं कौतुक करणं गरजेचं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये तो थांबला आणि काय फलंदाजी आता निर्णायक क्षणाला त्याने दाखवलेली आहे. 11 बॉलमध्ये 15 धावांचं योगदान दिलंय. झेल सुटला होता या खेळाडूचा. याची किंमत मोजावी लागते अगदी मैदानाच्या आतमध्ये. मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिसचे सीई बॉम्बचे गोवर्धन पालेकर यांच्याकडून आपण पाहतो 2000चा कॅश प्राइज आहे. निर्णायक बॉल असणार आहे. डॉट बॉल आला शेवटच्या क्षणापर्यंत मॅच पाहायला मिळेल. सिंगल आला तर तरी देखील आपल्याला हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळणार आहे. 2 बॉलमध्ये गरज आहे. चान्स तिकडे क्रिएट केली जाईल. फिल्डिंग थोडी खराब आणि बॉल जातोय कव्हरच्या क्षेत्रामधून निघून. अशा पद्धतीनं ओम केदारनाथ गोट कॅम्पनं हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहतोय लढाई देत असताना जिंकलाय आणि फाईट बॅक दिला वलोली संघानं. आपलं देखील आम्ही नक्कीच